पूर का येतो? कधी शांत वाहणारी नदी काही तासातच रौद्र रूप धारण करते. रस्ते पाण्याखाली जातात, घरांमध्ये पाणी शिरतं आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं. पण प्रश्न असा आहे की पूर नेमका का येतो? नमस्कार मित्रांनो. पावसाळा आनंद घेऊन येतो, पण कधीकधी तोच पाऊस मोठ्या संकटाचं रूप घेतो. त्या संकटाचं नाव आहे पूर. आज आपण जाणून घेणार आहोत की पूर का येतो आणि त्यापासून बचाव कसा करता येतो. पूर येण्यामागची कारणं जाणून घेऊयात. सर्वात मोठं कारण म्हणजे अतिवृष्टी. जेव्हा कमी वेळात खूप जास्त पाऊस पडतो तेव्हा नद्या, तलाव, धरणांमध्ये पाणी झपाट्यानं वाढतं. जर नदीची क्षमता संपली तर अतिरिक्त पाणी आसपासच्या भागात पसरतं आणि पूर येतो. त्याला मानवी कारणही जबाबदार आहे. पुरासाठी फक्त निसर्गच जबाबदार नसतो, आपणही अनेकदा कारणीभूत ठरतो. नद्यांच्या पात्रावर अतिक्रमण, झाडांची मोठ्या प्रमाणात तोड, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे तुंबलेले नाले आणि अनियोजित शहरीकरण यामुळे पावसाचं पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होतो. परिणामी पाणी रस्त्यावर आणि घरांमध्ये साचतं. क्लायमेट चेंजचा परिणाम पण होऊ शकतो. बदलत्या हवामानामुळे अनेक ठिकाणी कमी वेळात खूप जास्त पाऊस पडू लागला आहे. यामुळे अचानक पूर येण्याचं प्रमाण वाढलं आहे. पूर आल्यास काय करावं? हवामान विभागाच्या सूचना लक्षात ठेवा. पूरग्रस्त भागात जाणं टाळा. वाहत्या पाण्यातून चालत किंवा वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. आवश्यक कागदपत्रे, औषधं आणि आपत्कालीन वस्तू आपल्या सुरक्षिततेसाठी सोबत ठेवा. पूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर तो निसर्गाचा एक इशाराही आहे. जर आपण पर्यावरणाचं रक्षण केलं, नद्यांची काळजी घेतली आणि प्लास्टिक प्रदूषण कमी केलं तर भविष्यात अशा आपत्तीचा धोका कमी होऊ शकतो. लक्षात ठेवा, निसर्गाचा आदर करा, कारण निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी कोट बाय श्रद्धा 31ला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.